भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आलाय। देवस्थानच्या जमिनी व्यवहारात 10 लाख रुपये कमिशन घेताना सचिव रावसाहेब कोणकेरी यांना पकडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यासह परराज्यातही खळबळ उडाली असून बाळूमामा देवालयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या व्हिडिओशी देवाचा आणि गावाचा काहीही संबंध नाही असा खुलासा मंदिराचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, विश्वस्त दिनकरराव कांबळे आणि ग्रामस्थांनी केलाय। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला असून देवस्थानच्या जमीन व्यवहारात 10 लाख रुपये कमिशन घेताना सचिव रावसाहेब कोणकेरी यांना पकडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। व्हायरल व्हिडिओनुसार देवस्थानच्या जमीन व्यवहारात 10 लाख रुपयांची लाच अथवा कमिशन घेतल्याचा आरोप सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर करण्यात येतोय। मात्र या आरोपांचं सचिव कोणकेरी यांनी स्पष्ट शब्दात खंडन केलंय। हा व्हिडिओ सुमारे 2 महिन्यांपूर्वी मुद्दाम तयार करून आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे, यात कोणतंही तथ्य नाही। आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी अफवा पसरवण्यात येत असून या प्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत असं स्पष्टीकरण कोणकेरी यांनी दिलंय। दरम्यान देवालय अध्यक्ष धैर्यशील भोसले, विश्वस्त दिनकरराव कांबळे आणि ग्रामस्थांनी संत बाळूमामा मंदिराच्या कार्याध्यक्षपदी पुंडलिक होसमणी यांची निवड केली आहे। ही बाब काही विघ्नसंतोषी मंडळींना न पटल्यामुळे जुना व्हिडिओ व्हायरल करून बाळूमामांचं पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न केलाय। त्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत असा इशारा बाळूमामा देवालय अध्यक्ष धैर्यशील भोसले, विश्वस्त दिनकरराव कांबळे आणि ग्रामस्थांनी दिलाय। आदमापूर गावचा, बाळूमामांचा आणि या व्हिडिओचा काही संबंध नाही असा खुलासाही करण्यात आलाय। ही कालच आम्ही कार्याध्यक्ष पदाची निवड केल्यामुळे काही विघ्न मंडळींना हे बरं वाटत नाही आहे। त्याच्यामुळे हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ हा 6 महिन्यापूर्वीचा असण्याची शक्यता वाटते, कारण हा कधी असा देवळामध्ये घडलेलाच नाही आणि हे खपवून घ्यायची त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळे हा व्हिडिओ विनाकारण लोकांची, देवळाची आणि ग्रामस्थांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। काही जी विरोधक मंडळी जी आहे की त्यांना देवस्थानमध्ये थारा नाही, त्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। बदनामी झाली, ते काही मंडळी गेली 45 दिवस ती तुरुंगामध्ये होती आणि ते बाहेर आल्यानंतर ही सगळी बदनामी चालू केलेली आहे। आज जो सोशल मीडियावर व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या व्हिडिओशी बाळूमामा देवस्थानशी कुठलाही काडीमात्र संबंध नाही आहे। ही देवस्थानची बदनामी करण्याच्या हेतून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे।